Okay, now see, there are mainly three instructions in this branching group. So see, first, the branch group instruction allows the microprocessor to change the sequence of program either conditionally or under certain test conditions. Means what? See here. Now you have told here that call, delay. Okay, याच्या आधी मी तुम्हाला एक केस सांगते, मग तुम्ही याला ती रिलेट करा. ओके, कन्सिडर करा की आपण एक्झाम मध्ये म्हणजे क्लासमध्ये आहे आणि मी शिकवते, तुम्ही समोर बसलेले आहेत. ओके, मी जर म्हणलं की फॉर एक्झाम्पल रोल नंबर 70 घेऊन, कुणाचा नाहीये म्हणून, की रोल नंबर 70 तुम्ही बाहेर जावा. ओके, म्हणजे काय की मी सिंपल सांगितलं की रोल नंबर 70 तुम्ही क्लासच्या बाहेर जावा. ओके, हे म्हणजे काय झालं, अनकंडिशनल, की डायरेक्ट सांगितलं आणि इट विल एक्झिक्यूट. ओके, ना हेच जर मी असं सांगितलं रोल नंबर 70 जर तुम्ही होमवर्क केला नसेल तर बाहेर जावा, मग तुम्ही सांगा या दोन केसेसमध्ये काय फरक आहे? ठीक आहे, दोन केसेसमध्ये कंडिशनल कुठली आणि अनकंडिशनल कुठली? मी दोन स्टेटमेंट करते. काय? रोल नंबर 70 बाहेर जावा, आणि सेकंड स्टेटमेंट असं आहे, रोल नंबर 70 इफ यू हॅव नॉट डन युअर होमवर्क देन गेट आउट फ्रॉम द क्लास. व्हॉट इज द कंडिशनल, व्हॉट इज अनकंडिशनल? Second sentence conditional. ओके, अँड फर्स्ट Unconditional. अनकंडिशनल. म्हणजे काय की फर्स्ट केसमध्ये मी डायरेक्टली अनाऊन्स केलं काय की तुम्ही बाहेर जावा. ओके, की सिंपल सांगितलं आणि ते एक्झिक्यूट झालं. कंडिशनल मध्ये तसं नाहीये. कंडिशनल मध्ये काय आहे, फर्स्टली वी हॅव टू चेक वेदर इट इज सॅटिस्फाईड ऑर नॉट. इफ रोल नंबर 70 has done its homework, then he will not go to outside. Okay, he will sit in the class. Okay, if he has not done his homework, then in that case only he has to go outside. Okay, same case in the branching instruction, that is called delay. If I am using unconditionally, directly PC has to go to the delay subroutine. If I am using call with conditions, okay, then it will first check whether the conditions are satisfied. If conditions are not being satisfied, in that case it will not go to the subroutine, it will go to the next instruction. Okay, and if conditions are satisfied, then only it will go to the subroutine. म्हणजे काय म्हणलं मी आता, अनकंडिशनल मध्ये तुम्ही डायरेक्टली कॉल डिले म्हणल्यावर प्रोग्राम काउंटर सरळ तिथे सबरूटीनला जाणार. कंडिशनल मध्ये काय होणार की मी आधी कंडिशन टाकणार, मग पीसीला ती चेक करावी लागणार. जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तरच तो सबरूटीनला कॉल करेल, अदरवाईज जर नाही झाली तर तो काय करेल, ती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करणार नाही, तो नेक्स्ट इन्स्ट्रक्शनला स्विच करतो. ओके, मग या इन्स्ट्रक्शन्स कुठल्या? तर अगेन फर्स्ट इन्स्ट्रक्शन आहे ती म्हणजे जम्प इन्स्ट्रक्शन आहे. ओके, सेकंड आहे ती कॉल अँड रिटर्न, आणि थर्ड इन्स्ट्रक्शन आहे ती म्हणजे रिस्टार्ट इन्स्ट्रक्शन्स. ओके, सो परत एकदा बघा याचं इंट्रोडक्शन काय आहे ब्रांचिंग इन्स्ट्रक्शनचं. व्हॉट इज मीन बाय ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन्स? These instructions are the instructions which allow to change the execution of the sequence or the sequence of program execution. Okay, मग हे दोन प्रकारे होतं. It may done with the help of two methods. It is first may be the unconditionally, okay, and second may be the under certain test, or it is also called as a conditionally. मग तुम्ही म्हणाल की मॅडम आता कंडिशन म्हणून पीसी काय करतो? ओके, then again you have to go towards the flag register. Now before that you have to tell me about the flag register. फ्लॅग रजिस्टर इथं कंडिशन कुणाच्या चेक केल्या जातात? फ्लॅग रजिस्टरच्या. अँड दॅट्स वाय आय हॅव मेड द सेम स्टेटमेंट ॲट द टाइम ऑफ फीचर्स. जेव्हा आपण फ्लॅग रजिस्टर बघत होतो तेव्हा तुम्हाला मी सांगितलं होतं काय की इन्स्ट्रक्शन सेटमध्ये ब्रांचिंग इन्स्ट्रक्शनमध्ये परत तुम्हाला फ्लॅग रजिस्टर भेटायला येणार आहे. ओके, सो वन बिफोर गोइंग टू द एक्झॅक्ट इन्स्ट्रक्शन वी हॅव टू रिवाइज द फ्लॅग. सो तुम्ही आता सांगा झिरोथ बीट काय असतं फ्लॅगचं? व्हॉट इज द झिरोथ बीट ऑफ फ्लॅग रजिस्टर? कालच आपण रिवाइज केलेलं आहे. व्हेरी गुड, इट इज अ कॅरी. देन 1, डोंट केअर. ओके, 2, parity. Very good. 3, don't care. Very good. 4, fourth bit. No, not 0.
No, not don't care. Auxiliary carry, very good. Fifth, don't care, very good. Sixth, zero flag. And seventh, okay, parity bit. Okay, parity, no, sign. It is a sign bit. Okay, very good. So see here, again we have to consider, means out of that 8 bit only we are using 5 bits. Carry bit, again parity bit, auxiliary carry bit, zero flag and sign flag. Okay, so according to that we have to check the, means we have to check the conditions, whether the carry flag is set or not, whether the parity is set or not. Normally we are not going to use auxiliary, so we are checking the conditions for remaining 4 flags. Okay, so see here we are in the first, means now we are looking the first branching instruction, that is the jump. Okay, 5 minutes are there, so we will complete this instruction, and other instruction we will come in the next part. See here, jump instructions. What is mean by jump instruction? Jump instruction directly allows the PC to escape the in-between addresses. Means what? See here. आता for example, हे clear करायसाठी मी directly I will mention the locations. Okay, why PC works on the location? Now see here, this is your first location, this is your second location, this is your third location, this is your fourth location. Okay, now in this manner you have written all the locations. Now see, for example, this is your program memory locations. Okay, at every location there is some instructions are there. Okay, now see, now consider these are the simple instructions, and at this location, for example, there is a jump instruction. Okay, and there is a jump address you have given, that is the 2000. Now see here. Now how the PC works? PC works from the start. Okay, when PC reset, it will reach at the 00. Okay, and if you have mentioned the location, it will start execution from that location. आता आपण जे प्रॅक्टिकल्स परफॉर्म करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा तुम्ही प्रोग्राम लिहिताल आणि नंतर मग तुम्हाला ते लोकेशन एक्सप्लेन करायला लावतात. ओके, व्हेरी गुड. डाउनवर्डच होतं त्याचं एक्झिक्युशन. नाउ सी, means PC try to execute one by one. Okay, if there is a 1000 location, whatever is the instruction is there, it will try to execute that. Then 002 it will execute that, 003 it will execute that. Okay, and it will reach to this location. Okay, what happens when it will reach this location? Now see here, at this location what is the instruction is there? The instruction is okay, at this location what is the instruction? Jump 2000. Means what? It will directly go to the 2000 address. Okay, jump instruction च्या पुढे तुम्ही जो address लिहिता, it will directly go to that address. Then what happens with remaining in between instruction? It will not execute that instructions. समजतंय का? So means what? In this manner your sequence is going to be changed. Okay, so jump instruction allows the program counter to skip in between locations. आता ही जी जंप आहे ती दोन वेनी असू शकते, कंडिशनल किंवा अनकंडिशनल. अनकंडिशनल जंप मध्ये काय की तुम्ही फक्त सांगता पीसी ला की काय 2000 लोकेशन ला जंप करा. ओके, then when PC reach at this instruction, it will directly, without any checking, it will directly reach to this location. Okay, so but if it is a conditional, then PC has to check whether the condition is satisfied or not. Okay, now see here, when the PC reach to the jump instruction and it is conditional, then it will check the condition first. Okay, if that condition is satisfied, then only it will go to 2000 location. If not, if condition is not satisfied, then
it will execute the next instruction which is at the location, for example 1005. समजलं का? Yes or no? Hello? Okay, now see here. Now what you tell me what it means, JMP jump 2000, what it means? Your PC address becomes 2000 and the execution of the instruction is going to start from that location. So jump unconditionally to the address. The instruction load the PC with the address given within the instruction and resumes the program execution from specified location. And this is for the conditional jump. Now see here, conditional jumps. Jump on carry. If carry जर set झाली तर jump करा. Jump on not carry. If carry is not set, then jump. Jump on positive, jump on minus, jump on parity with no parity, 0. Jump on not 0. So this slide we will going to see in the next lecture. Okay, so tomorrow you are having 50 marks test. I hope सगळ्यांनी at least 30 marks च्या above तरी score करतील. Okay, so प्रेझेंटीचा स्क्रीनशॉट मला सेंड करा. We will stop here.